मंडळी, अशा प्रकारे एकदा बिना भाजणीचे टम्म फुगणारे कोंबडी वडे करून पहा. तुम्हाला नक्की आवडणार. तर त्यासाठी ना मी 2 चम्मच जसं धणे घेतले, 1 चम्मच बडीशेप घेतली आणि अर्धा चम्मच मेथीदाणा घेतला आणि ते 4-5 मी काळी मिरी घेतली आहे. सर्व हे भाजून घ्यायचं. लालसर नाही करायचं, थोडंसं कुरकुरीत होतात ना तोपर्यंत भाजून घेते. इथे मेथीदाणा मी नंतर घालते आणि सर्व हे भाजून घेऊन थंड आल्या की मिक्सरमध्ये त्याची बारीक एकदम पावडर तयार करायची. तर इथे पीठ मळण्यासाठी मी 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलंय. सर्व चाळून घेते आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि गव्हाचं पीठ पण चाळून घेते आणि आपण इथे भाजणी केली ना मेथी आणि बडीशेपची, ती मी बारीक अशी मिक्सरमध्ये लावून घेतली आणि पिठामध्ये घालून घेते. प्रमाणे मीठ घालते, थोडीशी हळद टाकायची. हळदमुळे कसा कलर छान येतो. आणि इथे मी ना पाव वाटी अशी उडीद डाळ घेतलेली, 2-3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली. भिजल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीकसं एकदम लावून घ्यायची आणि पिठामध्ये घालून घ्यायची. त्यामुळे कसे वडे चांगले लागतात खायला आणि चांगले असे फुगून येतात. आणि ते गरम पाणी घेतलं, गरम पाण्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आणि चांगलं असं मऊसर होईपर्यंत पीठ मळलं की त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि पुन्हा एकदा असं मळून घ्यायचं. तर इथे बघा मी अर्धा किंवा 1 तास असंच पीठ ठेवायचं. त्यासाठी मी थोडंसं तेल घातलं आणि झाकण ठेवून त्यावर अर्धा तास पीठ ठेवलेलं. तर इथे बघा छानपैकी मऊसर पीठ झालं आहे. आता पुन्हा असं मळून घेते आणि गोळे तयार करते. तर इथे बघा मीडियम साईजमध्ये असे गोळे तयार केले. इथे गॅसवर कढाई ठेवली. कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं. तेल चांगलं गरम जायला पाहिजे आणि इथे मी थापटण्यासाठी ना वडा इथे तेलाची पिशवी घेतली आहे. थोडंसं तेल लावायचं आणि असं थापटून घ्यायचं. तर इथे बघा मी बोटाच्या साईजने थापटत नाहीये. तर इथे मस्त असे फुगून येतात अशा प्रकारे केल्यावर. तर इथे चांगलं तेल गरम झालं की वडे घालून घ्यायचा. तिथे बघा दोन्ही साईडने असा मस्त असा टम्म फुगून आला. इथे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे सर्व वडे मी भाजून घेते आणि तुम्हाला दाखवते. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला पण लाईक करायला विसरू नका. शेअर करा. तर इथे बघा मी मस्त असे टम्म फुगलेले वडे तयार झाले आणि याचा पूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन बघू शकता. त्याचबरोबर इथे मी चिकन पण बनवलेले, त्याचा पण व्हिडिओ टाकला आहे. हे बिना खोबऱ्याचे